कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, गुरु सेवे लागी जान, गुरु सेवे लागी जान, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठला विठ्ठला। आपल्या या नांदोरा डफरे
इको कमी कर, एकदम कमी ठेव, माइल्ड इको ठेव. आणि थोडा तानपुराही कमी कर थोडा. फार सुंदर अशा माऊलींच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या समोर 38व्या वर्षाचा तुमचा हा उत्सव आहे. आणि त्या 38व्या वर्षाच्या उत्सवामध्ये आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी वाघपुष्प सेवा माझ्या पदरी आलेली आहे. आमचे येण्याकरता ज्यांच्या निमित्तातून योग आला, भानुदासजी काका, आणि ज्यांनी मला दत्तक घेतलं. सौजन्य म्हणजे कीर्तनकार दत्तक घेणे, फक्त 2 तासापुरता. डफरे काकाच आहेत ज्यांनी आपल्या आई वडिलाच्या निमित्तानं, रवी भाऊ डफरे यांनी आपल्या आई वडिलाच्या निमित्तानं या कीर्तनाचं सौजन्य दिलं आहे. आणि जेव्हा यांनी तारीख घेतली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काही विचार नव्हता असा, पण तारीख घेत असताना मला आठवते की असे शब्द बोलले गेले होते की ज्ञानोबा यांचा मंदिर आहे. आणि माझ्या डोक्यात एक विचार आज दुपारी आला. यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, जिथे जिथे ज्ञानोबारायांवर निष्ठा आहे, तर ज्ञानोबारायांच्या जन्माचं 750वं वर्ष आज सगळीकडे साजरं होते. फार मोठे मोठे उत्सव त्या निमित्तानं होत आहेत. आणि म्हणून मी दुपारी विचार करत होतो की आपल्या या नांदुरा डफरे या गावामध्ये जाऊन जे माऊली आहेत त्या माऊलींची सेवा करायची, मग काय बोलावं. म्हणून डोक्यात विचार आला की दुसरं काहीच नाही बोलावं, एकच बोलावं. काय? ज्ञानोबा माझा. काय या ज्ञानोबांना माझं म्हणायचं. आजचा अभंग फार छान घेतलाय. सगळेच अभंग छान असतात, परमार्थच छान आहे. अजून एक वाक्य बोलू. परमार्थ केल्यामुळे आपणही छान होतो. फार काळजीपूर्वक ऐकावं लागेल बरं. इतक्या सहजासहजी लक्षात येईल असं समजू नका. म्हणून फार काळजीपूर्वक कान माझ्याकडे द्या. माझ्याकडे म्हणजे आणून नका देऊ, कान माझ्याकडे द्या. म्हणजे अटेन्शन, आय वॉन्ट युअर अटेन्शन. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहे. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचे 21 विशेष सांगितले. 21 अभंग 7 चरणाचा आहे. मी पूर्ण सोडवणार नाही, आत्ताच सांगतो. हा अभंग आजपर्यंत याच्याचमुळे घेतला नाही का, इतका मोठा घेतल्यावर कसं काय न्याय द्यावा. पण आज 750व्या वर्षाच्या निमित्तानं म्हटलं याची सुरुवात आज तुमच्या गावात करायची. पुढे जेव्हा काय बोलू तेव्हा काय बोलायचं बोलणं होईल. रेकॉर्ड होतंय सगळं. काय आहे ज्ञानोबा. आज पूर्ण वारकरी संप्रदाय जेव्हा दुसऱ्याला संबोधन करते ना, ते संबोधन करत असताना एक शब्द वापरला जातो, माऊली. आज त्या ज्ञानोबारायांच्या स्वभावामुळं, त्या ज्ञानोबारायांच्या मोठेपणामुळं आम्ही सामान्य वारकऱ्याला सुद्धा माऊली हा शब्द वापरतो. कोण आहे माऊली? आई. शंकररावजी एक व्याख्या सांगतो, पटली तर बघा, आवडली तर तुम्हाला आवडणार ना, जुने लोक आहेत. पण तरी ऐका. जी आपल्या मुलावर प्रेम करते तिला आई म्हणावं, आणि जी जगातल्या सगळ्यांवर प्रेम करते तिला माऊली म्हणावं. ते ज्ञानोबा. कोणावर प्रेम नाही केलं ज्ञानोबा आहे. ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर प्रेम केलं. का माऊली म्हणावं हो ज्ञानोबारायांनी? जेव्हा ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी आपल्या गुरुकडे दान मागितलं, ज्याला आम्ही पसायदान म्हणतो. त्या 9 ओव्या तर डोळ्यासमोर ठेवा.
त्याच्यामध्ये पहिलं जे मागणं मागितलं ना, ते वारकऱ्यासाठी नाही मागितलं. जे खळांची असा संत जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. देव जगाचा बाप आहे, देव जगाची माय आहे. म्हणतो आम्ही विठ्ठल माय बाप, पण या देवानं सुद्धा भेद केला. या देवानं सुद्धा भेद केला. कोणता भेद केला? तुकोबारायांनी सांगितलं, भक्ता राखे पायापाशी, राखे पायापाशी, नाथी संहारी, दुर्गा नाथी संहारी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्गा पायापाशी, भक्ताराचे पायापाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, संहारी, भक्ताराचे पायापाशी, पायापाशी, भक्ताराचे पायापाशी, हा भेद आहे. देव आई आहे, देव बाप आहे, पण तरीही देवामध्ये भेद आहे. देवानं काय केलं? भक्ता राखे आणि दुर्जनासी. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये कोणता भेद दिसते सांगा? का माऊली नाही म्हणावं? का नाही म्हणावं? महाराज, ज्ञानोबारायांना का माऊली म्हणावं माहित आहे का? ज्ञानोबारायांनी त्रास देणाऱ्यावरही कृपाच केली. आम्ही हा विचार करतो की नाही? माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून, तुम्ही फार सुंदर माऊलीचं मंदिर केलंय. मोठ्या माणसाचे हात लागले त्याला. वक्ते बाबा येऊन गेले इथे, बाबांच्या हाताने कुदळ मांडल्या गेली. वक्ते बाबा म्हणजे आमचे नाही, पण माझ्या दृष्टीनं ते आजोबा होते. ते मला नातू म्हणायचे. आमचे आजोबा होते. आम्ही मग आजोबा आले तर नातूही आले आता. आणि 38 वर्षाची परंपरा आहे तुमची. का माऊली? का संतांचं मोठं? माझी विशेष करून तरुण पोरांना विनंती आहे. आहेत जितकी काही असेल, उभेही आहेत, ही पोरं आहेत गावातली, काही बसलेली आहेत, आणि लाऊडस्पीकरच्या माध्यमातून बरेच जण चौकात बसूनही ऐकतात. बरेच जण असेही असतात, ते मासला पाहतात कसा असते तर चौकात बसून, आणि मग चर्चा होते त्या गोष्टीची. आम्ही आता गावोगावी जातो तर हे माहित आहे. एक वाक्य बोलू? तुम्ही म्हणसाल एक नाही हो महाराज, 11 पर्यंत तुम्हालाच बोलायचं आहे. पण वाक्य महत्वाचं आहे. शाळेमध्ये शिकवल्या जायचं, महत्वाच्या वाक्याला अंडरलाईन करा. अंडरलाईन दिस सेंटेन्स. हे वाक्य लक्षात ठेवा. भारताची भूमी जी आहे ना, ती सनातन परंपरेची आहे. आणि या सनातन परंपरेचं वैशिष्ट्य आहे, सनातन परंपरेनं देवापेक्षाही संतांना जास्त मोठा मान दिला. आम्ही सामान्य भक्त आहोत.
आम्ही देवाची पूजा करतो, पण आम्हाला त्या विशेष भक्तांची गरज आहे की देव सुद्धा त्यांची पूजा करतो. आम्ही तसे भक्त पाहलेत, त्या भक्तांचे अभंग आम्ही चाकलेत. ते भक्त म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. जया पूजिले आदरे, देव सुद्धा, पांडुरंग सुद्धा ज्यांची पूजा करतो, पांडुरंग सुद्धा ज्यांची सेवा करतो. आणि ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आहे, ज्ञानोबारायांनी कोणताही प्रचार न करता हा वारकरी संप्रदाय उभा केला. मला प्रचार हा शब्दच पटत नाही. मला लोक म्हणतात महाराज प्रचार करा, प्रचार करा. प्रचार जो असतो ना, ज्याच्यापाशी काहीतरी कमी असते त्याचा प्रचार करावा लागतो. काहीतरी कमी असते त्याच्यापाशी. आमचे संत पूर्ण आहेत, काही गरज नाही त्याचा प्रचार करायची. धर्माच्याही प्रचाराची गरज नाही आहे. आम्ही लोक तो शब्द का वापरतो, तो अंगवळणी पडला आमच्या. तुम्ही विचार करू शकत नाही, इतका मोठा वारकरी संप्रदाय आहे. तो वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांनी फक्त 4 वर्षात उभा केला. फक्त 4 वर्ष. आणि म्हणजे ज्ञानोबाराय किती मोठे आहे हे ऐका बरं, किती मोठे आहेत ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचं नाव नाही. आज प्रत्येक जण आपलं जे आराध्य असेल, जे काही असेल त्याच्या नावाचा प्रचार करतात. पण एवढा मोठा धर्मग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिला, ज्ञानेश्वरी 9000 ओव्या लिहिल्या, पण त्याच्यामध्ये एकही वेळा विठ्ठलाचं नाव नाही आहे. हरिपाठामध्ये विठ्ठलाचं नाव नाही आहे. वाचा पूर्ण 27 अभंग, विठ्ठलाचं नाव नाही आहे. आणि भक्ती कोणाची करायला लावली? आज जो समाज वारकरी म्हणून पंढरपूरला जातो, त्यांनी फक्त एकदा ज्ञानोबारायांचं ऐकलं, एक अभंग फक्त. माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, आवडी माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी. पंढरपुरा मीनापुरी, पंढरपुरा मीनापुरी, पांडुरंगी मन, पांडुरंगी मन. सव्वा 700 वर्षापूर्वी वापरलेला अभंग आहे. आज 10-10, 20-20 लाख लोक, त्याचा अंदाज काढला जातो किती येतात आणि किती निघून जातात कोणाला माहित आहे. याचं कारण काय आहे? त्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं. आणि ज्ञानोबाराय सामान्य नाही, तो सामान्य नाही. अजून एक वाक्य बोलतो, महाराष्ट्रामध्ये जितकेही ज्ञानवान लोक जन्माला आले ना, ते माऊलीमुळे जन्माला आले, ज्ञानोबारायांमुळे जन्माला आले. आणि आमच्या धर्मव्यवस्थेचं एक दुर्दैव आहे, आम्ही ज्ञानाला, फिलॉसॉफीला, तत्वज्ञानाला तितका विचार करत नाही. आज ज्यांनी ज्यांनी आपलं अस्तित्व टिकवलं, ज्यांनी ज्यांनी आपलं अस्तित्व मोठं केलं, त्यांची नावं तुम्ही बघा, त्यांच्या जीवनामध्ये आहे काय? स्वामी विवेकानंदाचं नाव आमच्या पुढे संन्यासी म्हटल्यानंतर डोळ्यापुढे येते. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये आहे काय? ज्ञान आहे. आज स्तब्ध करतात ते कोणाला? ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य काय आहे? ज्ञानोबारायांवर किती बोलावं. मला तर वाटते का जिथं माऊलीची मंदिरं असतात तिथं प्रत्येक आयोजकानं कीर्तनकाराला सांगावं की तुमची जर शक्ती असेल तर आम्ही तयार आहोत, 7 दिवसापर्यंत याच अभंगावर बोला, तरी कमी पडेल. काही कथा करू नका, दुसरं काही करू नका, फक्त याच्यावरच बोला. माऊली सांगा आम्हाला. ज्यांनी फक्त 21 वर्षाचं आयुष्य ठेवलं, 22व्या वर्षी ज्यांनी संजीवन समाधी घेतली, त्यांचे शब्द कळण्याकरता आजही चांगल्या चांगल्याला घाम फुटून राहिला.
कोणी म्हणू शकत नाही का आम्ही ज्ञानेश्वरी सांगू शकतो, कोणी म्हणू शकत नाही. काय ताकद आहे, काय ताकद आहे. चित्रपटाचे गाणे आले निघून गेले, नंतर कोणी ओळखत नाही. मधामध्ये महाराष्ट्रामध्ये सैराट आला, 2 वर्ष गाणे चालले, आता लोक विचारत नाहीत. 750 वर्ष 750 वर्ष झाले कीर्तनाची सुरुवात करताना रूप पाहता लोचनीच म्हणावं लागते. ही ज्ञानोबारायांच्या शब्दाची ताकद आहे. काही करा, काही करा, भजन सुरू करताना सुंदर ते ध्यानच म्हणावं लागते. ही तुकोबारायांच्या शब्दाची ताकद आहे. आम्हाला शब्दाची टेस्टच नाही ना, म्हणून तर आमची लाईफ वेस्ट आहे, म्हणून तर आम्ही बेस्ट बनत नाही. आमची लाईफ का वेस्ट आहे? पर तुम्हाला नाही, याच्यामध्ये नवल नाही. काही काही कथाकार कीर्तनकारालाही ही टेस्ट नाही, म्हणून ते दुसरंच पाकडत बसते. मला तर महाराज, मला वेळ कमी वाटतो. माझा प्रत्येक कीर्तनाचा अनुभव आहे. मला वाटते की नाही, मी काहीतरी कमी पडलोय सांगण्याकरता. मी फार कमी दृष्टांत सांगतो, म्हणजे कथा वगैरे फार कमी सांगतो मी. कारण की ते अर्धा अर्धा पाऊण घंटा त्याच्यात बोलत बसलो तर सिद्धांत कधी मांडायचे. आणि आम्ही कशासाठी जातोय? तो तुमच्या भागवतकाराचा ऑर्गनवाला मला म्हणे, महाराज तुम्ही कथा करत नाही का? म्हणजे मी सगळं करतो, पण आता लोक मला निवडत नाही. मी लोकांना निवडतो का? मी त्यांना वेळ दिला पाहिजे की नाही? आता लोकांच्या हातात नाही आमचे कीर्तन घेणं, आता आमच्या हातात आहे लोकांना द्यायची की नाही. एवढ्या ठसनीनं परमार्थ करू शकतो, ती ज्ञानोबारायांची कृपा आहे. ती ज्ञानोबारायांची कृपा आहे. हा अभिमान नाही बरं, हा अभिमान नाही आहे. पण आमच्याकडे ती टेस्ट आहे, आमच्याकडे ते विचार आहेत, ज्या विचाराची जगाला गरज आहे. आमच्या भारताच्या पंतप्रधानांनी एक स्वप्न दाखवलं आम्हाला का भारत 2047 मध्ये विकसित राष्ट्र होणार आहे. पण याच्याकरता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्याकरता फक्त शस्त्रांनी काम होणार नाही, याच्याकरता शास्त्राचीच ताकद लागणार आहे. याच्याकरता आमचे शास्त्र लागतील. आज प्रत्येक देश एकमेकाला हरवण्याच्या याच्यामध्ये लागलेला आहे. रशिया युक्रेन सोबत युद्ध करते, अमेरिका चीनचा वाद होऊन राहिला, पाकिस्तान तर नेहमी कुरापती करतच राहते. हे सगळं कशा करता चालू आहे? महत्वाकांक्षेसाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देश किंवा माणसं किंवा काहीही जे असेल ते शस्त्रानं जिंकता येत नाही. हा भारत देश महान जो आहे तो शस्त्रामुळे नाही, शास्त्रामुळे आहे. शास्त्रामुळे आहे. आणि या शास्त्राने काय नाही केलं, या संतांच्या शब्दांनी काय नाही केलं. म्हणून साधू संतांनी सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलं? आम्हा घरी धन शब्दाची चरावणी, आम्हा घरी धन शब्दाची चरावणी, आम्हा घरी धन शब्दाची चरावणी. शब्दाची प्रयत्ने शस्त्र करू, शब्दाची प्रयत्ने शस्त्र करू, शब्दाची आमुच्याची वाचेची जीवन, शब्दाची आमुच्याची वाचेची जीवन. साधू संतांनी धन कशाला म्हटलं? मी विदाऊट प्रमाणाचं बोलतोय असं समजू नका. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने शस्त्र करू. आज शस्त्र म्हणून, पण हे शस्त्र संतांचे शब्दरूपी शस्त्र जे आहेत ना,
ते मारत नाहीत, तारतात. ते शब्द धार आहे, पण त्या धारेनं कापत नाही, त्या धारेमुळे आधार देतात. आपल्या देशात मोठी विचित्र परिस्थिती आहे. हे आमच्या काकाची त्या दिवशी दाढ दुखत होती. आमच्या गावातला एक माणूस आहे, ते कधीच कोणाला चांगला बोलत नाही. का हो साहेब, दिसले नाही, कुठे गेले होते? म्हणे जरा दाढ दुखत होती. पायजा म्हणे. ते दुसरा जे आहे एक आमच्या गावातला माणूस, त्याला दाढीचा कॅन्सर झाला. म्हणजे आम्ही काय करतोय, आमचे शब्द कशासाठी वापरतोय? आणि तेच ज्ञानोबाराय माऊली का वाटतात? त्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, शब्द असे वापरा, साचा आणि मवाळ, मितळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. महाराज, मी शब्दाचा उपासक आहे. माझ्याकडे फार शब्द आहेत असं नाही, फार कमी आहेत. पण त्या कमी शब्दाच्या माध्यमातूनही महाराष्ट्र पिंजून काढतोय आम्ही. रोज कीर्तन करतोय, रोज समाज जोडल्या जातो, रोज आता सोशल मीडियामुळे सगळं माहीत पडते लोकांना. एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला पोरगा, त्याला कुठं जाता आलं नाही शिक्षणासाठी, वडील लवकर वारले, त्याच्यामुळे घरामध्ये राहावं लागलं. पण आज या ज्ञानोबारायांच्या शब्दांमुळं, तुकोबारायांच्या शब्दांमुळं लोक आम्हाला ज्ञानोबाराय तुकोबारायांचा संदेश, आदेश, उपदेश हा देणारे लोक समजतात आम्हाला. आम्ही महाराज मराठवाड्यामध्ये कीर्तनाला जातो, शंकरराव, लोक म्हणतात आम्ही भगवान बाबाला पाहिलं नाही, पण आज आम्ही तुमच्यामध्ये बाबांना पाहतो. आम्हाला हा मान, हा आदर का दिला? आज एखादी आई, तिच्या घरामध्ये जेव्हा एखादा साधू जेवायला येतो, एखादा महाराज जेवायला येतो, स्वतःच्या मुलाला ती म्हणते बाबू नाही रे, पण त्या महाराजा करता ती ते अन्न किंवा तो प्रसाद जो असतो किंवा तो पदार्थ जो असतो ना, तो पदार्थ ती जपून ठेवते. स्वतःच्या पोराला देत नाही, पण महाराजाला देते. याचं कारण आहे उपाशी राहिलेल्या ज्ञानोबारायांनी केलेली क्रांती. मग या ज्ञानोबारायांचं वर्णन कोणी करावं? वर्णन करण्याकरता ही चव लागते, चव लागते. कोणीही कोणाचं वर्णन करू शकत नाही. एखादा गाणारा जर असेल तर त्या गाणाऱ्याचं वर्णन करण्याकरता गाण्यातलं ज्याला काहीतरी कळते तो असला पाहिजे. नाही तर गावातले लोक काय म्हणते, काय महाराजांना आरडला. अरे आम्ही काडी 2 लावतोय, सगळं ताल विना पकवास लावतोय, काय महाराजांना आज धन काढलं? शब्द. आज हा पोरगा पकवास वाजवत असेल तर हा पकवास त्याला शिकण्याकरता त्याला किती वेळ द्यावा लागला, किती रियाज करावा लागला, त्याचं त्याला माहित. पण ज्याला वर्णन करण्याची चव नसते तो काय म्हणते, आज मग आपल्या अंकुश नाव आहे तुझं, अंकुशनं पकवास लय हाणला, आज हाणलं. ते काय बेशरम होय? हाणला, झोडपला, काय शब्द वापरतात लोक. लोकांना काय चव आहे? मी एका तिकडे त्या नागपूरकडे कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर एक माथारा म्हणे, महाराज काय काय कीर्तन म्हणे, चांगलं झोडप जा म्हणे. आज झोडपा, हाना, ठोका, आरडा, पारडा, आमचे हे शब्द. कारण की आमचं जीवन याच्यातच जातंय. याला झोडपा, याला मारा, याला हाना, हे नाही, त्याच्यात नाही आहे. याची चव कळली पाहिजे. ते सुभाषितकार सांगत होते, ते तशी परिस्थिती झाली. उंटाचं लग्न होतं आणि गाढव मंगलाष्टक म्हणायला होतं. आणि उंट काय म्हणून राहिला, गाढव काय म्हणतो, स्तुती करायची होती त्याला. अहो रूप महो रूप. काय उंटाचं रूप आहे बरं? खरंच सांगा, उंटाचं रूप चांगलं आहे? त्याचे ते बाहेर निघालेले डोळे. गाढव उंटाची स्तुती करते आणि गाढवाचा आवाज चांगला आहे का? तो उंट म्हणतो, वा गाढवानं काय मंगलाष्टक गायलं. ज्याला चव नाही, ज्याला कळत नाही, ते समजू शकत नाही. आणि भानुदास काका, आजची एक अडचण सांगतो मी तुम्हाला. समजत नाही हे आम्हाला समजत नाही हे जाऊ द्या, पण समजत नाही पण आम्हाला समजते असं समजून ज्यांना खरंच समजलं त्यांना समजावून सांगतो.
हे मला माहित आहे, तुम्हालाही लवकर समजणार नाही. विठ्ठल विठ्ठल. देव समजला पाहिजे, संत समजला पाहिजे, परमार्थ समजला पाहिजे, अभंग समजला पाहिजे, ओवी समजली पाहिजे. अहो हे सगळं जाऊ द्या, मी कोण आहे हे तर समजलं पाहिजे. हे संतांना समजलं. संतांनी दोन कामं केले, एक स्वरूप जागृती केली आणि एक कर्तव्य जागृती केली. स्वरूप जागृती जगद्गुरु तुकोबारायांनी केली आणि तुकोबारायांना माहित झालं, तुका आकाशा मी वासुदेव. आम्हाला काय काय कळलं, आम्हाला काय कळलं सांगा ना. आम्हाला एक कळलं, हे शरीर माझं आहे. आम्हाला दुसरं कळलं, हे घर माझं आहे. आम्हाला तिसरं कळलं, हे गाव माझं आहे. आम्हाला चौथं कळलं, ही जात माझी आहे. जे आमच्या सोबत काहीच येत नाही ते कळलं. गाव आमच्या सोबत येत नाही, घरातले लोक आमच्या सोबत येत नाही, घरामध्ये जे कमाई करून ठेवले ते पैसे आमच्या सोबत येत नाही. तुमच्या सोबत येते काय? काय येते सांगू का? काय येते? पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे जाईल पुढे संत जाईल मी वेगळं काही बोलतोय असं समजू नका बरं. मी कोण आहे हा करावा विचार. कोण आहे मी? कशासाठी आलोय? खाणे पिणे झोपणे? मी कोण आहे, मी कशासाठी आलोय याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, तेव्हा ते हिंदवी स्वराज्य करू शकले. मी कोण आहे याचा विचार रामकृष्ण परमहंसांनी केला. मी कोण आहे याचा विचार आमच्या गुलाबराव महाराजांनी केला मादांच्या. महाराज काय जीवन आहे. मी त्याही दिवशी एका ठिकाणी कुठंतरी बोललो होतो, आज आम्हाला जे ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र आहे ना, ते चित्र जे प्रज्ञाचक्षु आहे त्या गुलाबराव महाराजांनी बनवून दिलेलं आहे. आम्हाला आम्ही कुठं पाहिले 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबाराय. आम्हाला आज हे जे चित्र दिसते हे चित्र कोणी दिलेलं आहे? ज्ञानोबारायांचं प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादांचं. कसं काय दिसलं त्यांना? आमच्याकडे डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांच्याकडे डोळे नव्हते तरी त्यांना का दिसलं? का दिसलं? आम्हाला हे कळावं, आम्हाला हे दिसावं, याच्याकरता काहीतरी दर्जा लागतो. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं याच्याच करता ज्यांनी प्रयत्न केलं त्याचं नाव होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. आणि मग ते ज्ञानोबाराय कोण आहेत त्याचं वर्णन करत असताना सगळ्या संतांनी एक सगळ्यात महत्वाचा शब्द वापरला, त्याचं नाव आहे माझा. माझा. सगळ्या संतांनी. त्यांच्यापेक्षा मोठे असणारे सुद्धा म्हणतात ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे योग्याची मागुरे. ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे योग्याची मागुरे. ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे.
मोठे आहे ज्ञानोबारायांपेक्षा नामदेव महाराज, पण म्हणतात ज्ञानराज माझी माऊली आहे. ज्ञानोबारायांना न्याय कोणी आई नाही म्हटलं, कोणी आई नाही म्हटलं ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांना आई म्हणणारी जनाबाई, सर्व सुखाची ज्ञानाबाई. ज्ञानोबारायांना कोणी आई नाही म्हटलं. अहो जाऊ द्या, आम्ही ज्ञानोबारायांना आई म्हणतो याच्यामध्ये नवल नाही. वेदशास्त्र सुद्धा ज्ञानोबारायांना आईच म्हणतात. वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, म्हणते जाना बाई आई, म्हणते जाना बाई आई, वेदशास्त्र देती बाई, वेदशास्त्र देती बाई, म्हणते जाना म्हणते जाना शब्द बघा काय आहे. वेद शास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. महाराज आई आपणही म्हणून जातो. आई या शब्दामध्ये फार सुंदर गोडवा आहे. एक वाक्य अजून बोलू. तुम्ही देवाचं नाव घेतल्यावरच पुण्य लागते असं नाही. जेव्हा तुम्ही प्रेमानं आई म्हणताना तेव्हा सुद्धा नामस्मरणाचं पुण्य लागते. या देशामध्ये ज्यांनी आम्हाला सांभाळलं, ज्यांनी आम्हाला ताकद दिली, ज्यांनी आमचं रक्षण केलं, त्याला आम्ही आई म्हणतो. पण जी आमची आई असते तिनं एक मर्यादित तिचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला सांभाळलं. पण संत मात्र अशी आई आहेत, अशी आई आहेत की त्यांनी मर्यादित कोणाला सांभाळलं नाही. महाराज आज आम्हाला कोण सांभाळते? कोण सांभाळते सांगा. आज आमच्यामध्ये जी ऊर्जा आहे, 4 दिवस झालोय कीर्तन करतोय, 1500-1600 किलोमीटर फिरणं झालं माझं. रात्री 2 वाजता कीर्तनाहून आलो. तरी इथं उभं राहिल्यानंतर जी ऊर्जा देते ना, ती ऊर्जा शरीराची नसते, ती ऊर्जा ज्ञानोबाराय देतात, ती ऊर्जा तुकोबाराय देतात. मला आज दुपारी असं थकल्यासारखं वाटत होतं, म्हणलं अजून कीर्तन करायचंय. पण आता इथं उभं राहिल्यानंतर मला काही वाटून नाही राहिलं. का नाही वाटून राहिलं? मी हे सायंटिफिकली बोलतोय बरं. प्रत्येक गोष्ट विज्ञान सिद्ध करत नसते. आणि मी काय फक्त धोतर घातलं म्हणून असं समजू नका का काही कोणा काही शिकलेला नाही म्हणून धोत्रावर जाऊ नका. एम.ए. आहे मी. आय हॅव द ॲबिलिटी टू स्पीक विथ यू इन इंग्लिश लँग्वेज. पण अडचण ही आहे का मी इंग्रजीत बोलायला लागलो तर तुम्हाला बऱ्याच जणाला कळणार नाही. मी माझं का सांगतोय हे समजू नका बरं. मी अनुभवून सांगतोय. हे आत्मनिवेदन आहे. मला काही आत्मप्रौढी मांडायची नाही. मी मगाही त्या महाराजांना म्हणत होतो, तुमचे भागवतकार महाराजांना. ते म्हणाले, महाराज म्हटलं मी कीर्तन देत असताना किंवा कथा देत असताना लोक त्या हिशोबाची असतील तर देतोय. आता मी नाही देतोय. आता मी झी टॉकीज वाल्याला नाही म्हटलं. पहिल्या वेळेस केले, 3 वेळा शूटिंग केलं मी. पण नंतर मी त्यांना म्हटलं त्याच्यात काही दर्जाच नाही राहिला. आम्ही का जायचं? आणि आता गरज नाही. नवीन काळ असतो. नवीन काळात कोणालाही वाटते थोडस पेपर मध्ये नाव आलं का लोक कात्रण कापून ठेवतात. आता नाही ते. पण हे सगळं का होऊन राहिलं याचं कारण काय आहे? याचं कारण आहे ज्ञानोबाराय रूपी आई जी आहे ना, ती आई आम्हाला सांभाळते. म्हणून ज्ञानोबाराय आमच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांचं महत्व काय आहे ते नाथ महाराज सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
मी मगाच तुम्हाला म्हटलं की पूर्ण अभंगाचं हे मांडणार नाही. आमच्यासाठी काय महत्वाचं सध्या, आणि नाथ महाराजांनी या अभंगामध्ये जे ज्ञानोबारायांचं वर्णन केलं ते दोन दृष्टीने केलेलं आहे. एक स्वरूपाच्या दृष्टीने केलं आणि एक कर्तृत्वाच्या दृष्टीने केलं. स्वरूप चांगल्या चांगल्याला कळत नाही. हे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिवाळा हेही महत्वाचं आहे, पण हे स्वरूप आहे. पण आज जर आम्ही विचार केला तर आज आम्ही ज्ञानोबारायांचं मंदिर बांधलं, का बांधलं? का बांधलं? स्वरूप कळावं इतकं सोपं आहे का? आपल्याला आपण कोण आहे हेच नाही कळालं तर ज्ञानोबा काय कळतील? मला बरेच लोक म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी कळत नाही. अरे तुला कळत नाही जाऊ दे, जे स्वतःला वेद कळले म्हणून सांगतात त्या तुकोबारायांना नाही कळली. ती तुकोबारा अभिमानानं सांगतात वेदाचा तो अर्थ, पण तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं विचार करत असताना तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे नेनो युक्तीचे ते खोली म्हणून ठेविली पाहिलोई. आम्हाला नाही कळली, नाही कळली. परमार्थ कळला पाहिजे. काय केलं पाहिजे? मला एक गोष्ट सांगा, आई कळली पाहिजे का? आई कळली नाही पाहिजे. आईला हाक द्या. लहान पोरगा जन्माला येतो, त्याला काहीच कळत नाही, फक्त तो रडतो ना, तर ती आई जी असते खरंच आई असते, तर तिला गरज नाही आहे की माझ्या मुलाने मला हाक दिली पाहिजे. एक सामान्य आई जर असा विचार करते तर ज्ञानोबाराय रूपी आई मला आई मांडायचं आहे, साधकाचा मायबाप. आज आम्ही सगळे साधक आहोत. साधक कोणाला म्हणायचं? अंकुश तुला एक सोपी व्याख्या सांगतो. जो कोणालाच बाधक होत नाही तो साधक. जो कोणालाच बाधक होत नाही तो साधक. तुम्हीही साधक जर स्वतःला समजून घेत असाल तर एवढंच समजायचं, आपण कोणाला बाधक झालो नाही पाहिजे, नाही झालो पाहिजे. आणि आमचा आजचा ओढाच त्याच्याकडे आहे. आमचा रस्ता चांगला जरी असला पण दुसऱ्याची गाडी कशी थांबली पाहिजे याच्यात आम्ही हस्तक्षेप करतो. मला बऱ्याच कॉलेजमध्ये व्याख्यानाकरता बोलवतात आणि ते सेंड ऑफ वगैरे असतात, त्यांचं वर्ष संपते तेव्हा ते म्हणतात सर तुम्ही मोठ्या मोठ्या पोरांना शिकवलं, आमच्या पोरांना काहीतरी मार्गदर्शन करा. मी त्यांना तेच सांग, सध्याचं युग स्पर्धेचं आहे, सध्याचं युग धकाधकीचं आहे, सध्याचं युग धावपळीचं आहे. पण हे करत असताना आपण स्वतःला मोठं करा, दुसऱ्याला अडवू नका, स्वतःला मोठं करा. म्हणून माणसाला फक्त पाय दिले, पक्षी जे आहेत ना पक्षाला पंख दिले. आणि वैशिष्ट्य आहे का, कोणताच पक्षी दुसऱ्या पक्षासोबत स्पर्धा करत नाही, पंख असूनही स्पर्धा करत नाही. माणसाची काय स्थिती आहे? आमची आई सुद्धा पोराला सांगत असताना काय सांगते, तू पास झाला पाहिजे असं नाही, ते बाजूचा जे आहे ना त्याच्यापेक्षा जास्त भेटले नाही तर पाय. आम्हाला लहानपणापासून स्पर्धा शिकवल्या गेली आणि मग स्पर्धा आल्यानंतर वैर आलं, स्पर्धा आल्यानंतर सगळे विचार आले. म्हणून आमच्या परंपरेनं, वैदिक परंपरेनं, सनातन परंपरेनं आम्हाला श्रद्धा सांगितली, तुम्ही श्रद्धेनं कार्य करा, तुम्ही कोणासाठी अडचणीचं ठरू नका. आणि अजून एक फार महत्वाचं सूत्र सांगतो, कमी लोक आहात तुम्ही,
आणि निष्ठेचे दिसतात. बरेच लोक निष्ठेचे असतात. तुम्ही निष्ठेचे दिसता म्हणून एक वाक्य सांगतो, आमच्यासाठी सगळे अनुकूल बनावे ही वाट पाहू नका. ही वाट पाहू नका. जे दुसऱ्याच्या भरोशावर जगतात ना ते मोठे होत नसतात. वारकरी संप्रदायाचा एक फार मोठा संजीवन मंत्र आहे. त्या संजीवन मंत्राचं नाव आहे आपुली आपण करा सोडव. कोणी तुम्हाला मोठं करू शकत नाही. सध्याचा ट्रेंड आहे का मोठ्या माणसासोबत फोटो काढलो म्हणजे आपण कोणीतरी मोठा होतो. माझ्यासोबत किती फोटो काढले तर फोटोत तुम्ही दिसताल, ज्ञान कुठून येईल? मी मोठा या शरीरामुळे नाही आहे. हे शंकरराव मोठे हे काय त्यांच्या याच्यामुळे आहे का? त्यांना गाता येते, याला वाजवता येते. ज्ञानोबा मोठे कशामुळे आहे? ते साधकांना लेकरांना का सांभाळतात त्याचं कारण आहे ज्ञानोबारायांपाशी जे आहे ते दुसऱ्यापाशी नाही आहे. ज्ञानोबारायांपाशी याच्यात बरेच मुद्दे येतात. मी आता थोडस व्यापक यानं बोलतोय. ज्ञानी यांचा तिसरं चरण, ज्ञानी यांचा शिरोमणी वद्य जो का पूज्य स्थानी, तो सगळ्यात मोठ्या एक नंबरला आहे. आपण तसं नाही होऊ शकत. ज्ञानदेव शब्दाची व्याख्या फार सुंदर आहे महाराज शंकररावची. ऐका आता, तुम्ही माऊलीचं मंदिरच बांधलं आता, 38 वर्ष झाले तुमचे. कोण आहेत ज्ञानदेव? त्याची दोन पद्धतीनं व्याख्या येते. ज्ञानेन दिव्यती इति ज्ञानदेवा, जो ज्ञानामुळे प्रकाशित झाला तो ज्ञानदेव. पण ही व्याख्या ज्ञानोबारायांच्या दृष्टीमध्ये कमकुवत पडते. ज्ञानामुळे ज्ञानोबाराय प्रकाशित नाही झाले. व्याख्या दुसरी आहे का, ज्ञानेन दिव्यती इति ज्ञानदेवा नाही, ज्ञानम इति दिव्यती, ज्यांच्यामुळं ज्ञान प्रकाशित झालं ते ज्ञानदेव. कृष्ण परमात्म्यालाही जे भगवद्गीतेमध्ये सांगता आलं नाही ते ज्ञानोबारायांनी सांगितलं. मोठं कोण? कोण मोठं? कृष्ण परमात्म्याने जे सांगितलं ते केवळ अर्जुनासाठी सांगितलं. आणि या देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे, या देशाच्या कोर्टमध्ये गीता आहे. लोक फक्त हात ठेवतात, पण या देशाच्या प्रत्येक माणसाच्या हार्ट मध्ये जर गीता आली ना तर कोर्टमध्ये जायचं काम नाही पडणार. आमच्या हार्ट मध्ये गीता असली पाहिजे. आज तुम्ही केवळ ज्ञानोबारायांच्या पाया पडून चालणार नाही. तुम्हाला जर ज्ञानोबारायांची कृपा पाहिजे असेल आणि ज्ञानोबारायांनी जर तुम्हाला सांभाळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यावर ज्ञानेश्वरीची कृपा झाली पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये काहीच कमी नाही. हे मी म्हणत नाही, हे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात. काय ज्ञानेश्वरी उणे जी पाठविली धरणे. काही कमी नाही त्या ज्ञानेश्वरीमध्ये. ती ज्ञानेश्वरी आज सगळ्यांना सांभाळते. आज आळंदीमध्ये आमचा कोणताही साधक जर असेल, त्या साधकाला जी माधुकरी मिळते ना, ती माधुकरी त्याच्यामुळं मिळत नाही, हे माऊलीचे लेकरं आहेत म्हणून मिळते. आजही मिळून राहिली. त्या माधुकरीच्या अन्नामध्ये जी चव असते ना, ती श्रीमंताच्या घराच्या अन्नामध्ये सुद्धा येत नाही. कारण की ते केवळ अन्न नसते, ज्ञानोबारायांची कृपा असते. जरी मी आळंदीला नाही शिकलो तरी आम्ही सुद्धा माऊलीची लेकरं आहे. आणि मी अभिमानानं सांगतो, इथं कदाचित काही लोकांनी माऊलीचं नाव घेऊ धंदे केले असतील, पण मी ज्ञानोबारायांच्या विचारांना दूषण लागावं असं 19-20 वर्षाच्या कालखंडामध्ये जीवनामध्ये जगलो नाही. त्याच्यामुळं इतक्या स्वाभिमानानं बोलू शकतो, इतक्या स्वाभिमानानं जीवन जगू शकतो. ज्ञानोबाराय सांभाळतात आम्हाला. माऊली कोणाला आई कोणाला म्हणायचं त्याची सगळ्यात मोठी व्याख्या तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारायांनीच केलेली आहे. त्यांनी वेदाला आई म्हणत असताना काय शब्द वापरले? अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुती सारखी आई नाही, कारण अहितापासून काढून ती हित देऊन वाढवते. आमच्या सद्गुणाचं जन्म आमच्यामध्ये जो होतो तो आईमुळे होतो. अजून एक वाक्य बोलू.
आमची लौकिक जी आई असते ना, ती लौकिक आई आमच्या देहाचा जन्म देते. पण ज्ञानोबाराय रूपी आई जी आहे ना, ती फक्त या देहाला जन्म देत नाही, या देहाच्या हृदयामध्ये जो अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये दिव्यतेला जन्म देणारी आई म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय. आणि मग या आईनं काय केलं? त्या आईनं एक सगळ्यात मोठं काम केलं की आमच्या लेकरांचं चांगलं व्हावं. त्या आईचं चिंतन सतत तेच चालू असते. लेकराचे लेकराचे कोण आहे आई? लेकुराचे हित. आणि हे हित व्हावं याच्याकरता जिच्या अंतःकरणामध्ये सतत विचार चालू आहे. माऊली आजही समाधीमध्ये बसलेले आहे, पण समाधीमध्ये बसलेले असताना सुद्धा विचार करते की मला जे आई म्हणतात त्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे. आणि महाराज एक गोष्ट पक्की आहे का? निश्चित लक्षात ठेवा. हे कीर्तन तुम्ही लक्षात ठेवाल नाही ठेवाल मला माहित नाही. माझ्या तरुण मुलींना, माझ्या तरुण पोरांना, सगळ्यांना माझी एक विनंती आहे, तुमचं चांगलं करणारे फक्त संत आहे. दुसरं कोणीही तुमचं चांगलं करणार. विशेष करून तरुण पोरांना आव्हान आहे, या स्वार्थासाठी, संपत्तीसाठी, स्वतःच्या हव्यासासाठी देशाचं मात्र करणाऱ्या, देशाचे गैरव्यवस्था करणाऱ्या, स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचे लचके तोडणारे जे लोक आहेत ना, त्यांचे बनून राहण्यापेक्षा माऊलीचे बनून राहा. अस्तित्व तुमची दखल घे. याच तुमचा वर्धा जिल्हा येतो ना, याच वर्धा जिल्ह्याचं रत्न होतं, त्यांचं नाव होतं विनोबा भावे. त्या विनोबा भावांचे शब्द होते, मला पुढचा जन्म भेटलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे, कारण मला पुढच्या जन्मात सुद्धा ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवायचं आहे. आणि माझे एक शब्द आहे, ते विनोबा भावे म्हणायचे की महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. मरू नये. ती आई आहे. त्या आईनं कितीतरी मुलांना जन्म दिला, त्या आईनं कितीतरी लेकरं सांभाळले, अजूनही सांभाळून राहिले. कारण तिचं लक्ष कशावर आहे? वाहे माऊलीचे चित्त, पण कशावर? लेकुराचे हित. अजून ओवी सांगतो ज्ञानेश्वरी मध्ये, संत आमच्यासारखे महाराज लोक तुम्हाला फक्त हित अहित सांगतात, पण संत हित अहित पाहतात. ऐका ओवी, नीट ऐका. हिताहित देखिती हानी कनवा घेपती, कुसोनी सिनहरती देती सुख. काय काय करतात संत? हित अहित काय आहे हे पाहतात. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा आहे तेच मोठे आहे. या देशाविषयी, या राष्ट्राविषयी, या समाजाविषयी संतांचं वैशिष्ट्य काय आहे? गुडते हे जन न देखवे, येतो कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. हे कळवळ्याच्या अंतःकरणाचे आहे, बाकी कोणाला काय घेणं नाही, काय घेणं नाही.
तुम्ही लोक आज एका शब्दाने या देशाची, राष्ट्राची, धर्माची माती केली. आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला काय घेणं नाही. पाहत बसेल कोणी, आपल्याला काय घेणे देणं आहे, आपल्याला काय घेणे देणं आहे. हा विचार जर जिजाबाईनं केला असता तर शिवछत्रपतीचा जन्म झाला नसता. आणि जन्म झाल्यानंतर हिंदवी स्वराज्याकरता त्या जिजाबाईनं हा सिंह तयार केला नसता. आम्हाला काय करावं लागते हा विचार भगतसिंगची आई विद्यावतीनं जर केला असता तर आज आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालं नसतं. अस्तित्व कशाची नोंद घेते, तुमच्या कर्तृत्वाची नोंद घेते. आज तर तरुण पिढीची इतकी परिस्थिती आहे का लग्न होऊन नाही राहिले. का नाही होऊन राहिले? पुरुषार्थच नाही, काही करत नाही कोणी, रिकामे बसलेले आहेत. ज्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ असतो त्याला कोणाच्या मागं लागावं लागत नाही, जग त्याच्या मागं लागते. काय परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून ते संत म्हणतात हिताहित देखिती. एक ते ब्रह्मानंदजीचं फार सुंदर पद आहे. संत परमहितकारी जगत माये, संत परमहितकारी. संत परमहितकारी जगत माये, संत परमहितकारी. हे सगळ्या संतांची पद बघा. तुकोबरायांचे शब्द सुद्धा हेच सांगतात, तेची माझे हित. ज्ञानेश्वरी सुद्धा हेच सांगते. आणि तुकोबरायांचे शब्द, साधू संतांशिवाय तुमचं हित कोणालाही कळत नाही. शोधून या आले संत, हिता अहित या जगाचे. कोणाला कळत नाही. आणि म्हणून या दृष्टीनं ज्ञानोबाराय साधकाचा मायबा. पण एक शब्द वापरलेला आहे, एक अडचण आहे. माणूस, एक तर माणूस आई बनल नाही तर बाप बनल. दोघही कसं काय बनल? कसं काय? एक तर आई बनेल किंवा बाप बनेल. ज्ञानोबाराय आई आहेत आणि बापही आहेत, असं कसं काय? आई बापाला वेगळं करता येत नाही परमार्थात, संसारात करता येईल. मी तुम्हाला एक प्रमाण बोलतो, त्या प्रमाणात तुम्ही आई बापाला अलग करून दाखवा. तुम्ही संत याला किती चाल लावा आणि मायबाप अलग करून दाखवा. मला लावा. आहे कोणाची ताकद? आहे का? तुम्ही विचार करा, कोणती चाल विचार करा. याच्यातला मायबाप अलग करता येत नाही. मायबाप वेगळे नाहीत परमार्थातले. पण त्या दृष्टीने जर विचार केला तर आई कोणाला म्हटलं जाते? आई जिनं आम्हाला जन्म दिला. बाप कोणाला म्हटलं जाते? जन्म आईनं दिला का बापानं दिला? आपल्याला हेच तर नाही कळत. विठ्ठला विठ्ठला. लोक कथा कीर्तनात हसण्यात गुंग आहेत. जे आईबाप आमचा रोजचा विषय आहे आणि हा आईबापाचा विषय कथाकार कीर्तनकार इतका रंगवतात, इतका रंगवतात. आणि या आईबापाच्या गाण्यापोटी तुम्ही 50-50, 60-60 हजार रुपये खर्च करता. पण तरी तो आईबाप काय आहे हे कळलं नाही आम्हाला. कोण आहे? मी अजून एक प्रश्न विचारतो, सोपा प्रश्न, सोपा. जी ज्याला बनवते ती त्याची आई, जो ज्याला बनवते तो त्याचा बाप. एक गोष्ट थोडं सोपं आहे का बरं? थोडं सोपं, फार सोपं आहे. फक्त थोडं तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल म्हणून थोडस अजून लक्षपूर्वक आहे का. एखादा आमदार बनला, त्याला आमदार कोण बनवलं? मतदारानं. मग आमदाराचा बाप कोण? अहो तो माणूस होता ना, तो थोडी होता पहिले. तो कोण होता पहिले? तो माणूस होता. त्याला आमदार कोण बनवलं? आपण बनवलं. मग त्याचे मायबाप कोण? फक्त तो इलेक्शनच्या टाइमलाच तुम्हाला मायबाप म्हणते. मग तुम्ही मायबापाच्या मागं खिटे घ्या.
ठीक जाऊ दे, अजून सोपं सांगतो मी तुम्हाला, अजून सोपं. एखाद्याचं लग्न झालं, एखाद्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तो कोण बनला? नवरा. त्याला नवरा कोण बनवलं? नवरी आली म्हणून तो नवरा बनला. नवरी जर नसती तर तो नवरा बनला. मग नवरा म्हणून त्याचा बाप कोण? विठ्ठल. तुम्ही कन्फ्युज झाले का? मी खरंच मायबाप सांगून राहिलो तुम्हाला. बरं जाऊ द्या. वक्त्याला वक्ता म्हणून कोणी जन्म दिला? श्रोत्यानी. मग आमचे मायबाप कोण? श्रोते. ज्याला ज्याने बनवलं, जाऊ द्या, आम्हाच्या शरीराला जन्म आई बापानी दिला असेल हे ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या मधल्या कर्तृत्वाला जो जन्म दिलेला आहे तो संतांनी दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आई म्हणून सुद्धा ते काम करतात. प्रेम जेव्हा करतात तेव्हा आई म्हणून काम करतात. आणि प्रेमानं कधी कधी ऐकत नाही पोरग, तेव्हा ते बापही बनतात. आणि याच्याकरता ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी वापरली. तैसा स्वभाव माय बापाचा, बालक बोले बोबडी वाचा, अधिकची तयाचा संतोषाथी. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीतली भाषा जी आहे ती आईची आहे, आणि ज्ञानोबारायांची हरिपाठातली भाषा बापाची आहे. म्हणून एक तत्व नाम दृढ धरी हरिसी करुणा, ही भाषा थोडीशी पुरुषार्थाची भाषा आहे. माऊलीची ज्ञानेश्वरीतली भाषा ती आईची भाषा आहे. तुकोबारायांची कधी कधी भाषा जी आहे, बुडते हे जन न देखवे, ही आईची भाषा आहे. पण किती सांगू तरी नाही कती. पुढे शिंदडीचे ही बापाची भाषा आहे. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा बापाचे गुण बाप संत घेतात, आणि जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा आईचे गुण संत घेतात. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या दृष्टीने जर विचार केला तर हे ज्ञानोबाराय साधकाचा मायबाप. आणि या संतांच्या दर्शनाचं फल आहे दरुशने हरे ताप. मीच म्हणतो असं नाही आहे. झाली पापा तापा दैन्य गेले, पाप ताप दैन्य गेले उठाउठी. झाली या भेटी. अजून सांगू का? त्रिविध तापाची देखील चरण. किती सांगू तुम्हाला, किती प्रमाण देऊ तुम्हाला? इतके प्रमाण दिले तरी आमच्या लक्षात येत नाही. महाराज, मी मघा एक वाक्य बोलून गेलो होतो, काहीही करा, काहीही करा, काहीही करा, कोणत्या तरी संतांची दृष्टी आमच्यावर पडली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. काही करा. आणि ज्ञानोबारायांची दृष्टी तुमच्याकडे आहे. आज ती संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आमच्यात ज्ञानोबाराय आले हे कसं समजायचं? जेव्हा आमची आवड ही ज्ञानाच्या दृष्टीनं वाढू लागली, समजा आमच्यामध्ये ज्ञानोबाराय आले. वारकऱ्याच्या जीवनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये तुकोबाराय आले हे कधी कळावं? जेव्हा आमच्या जीवनामध्ये वैराग्याची आवड वाढू लागली तेव्हा समजायचं की आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय आले. वारकऱ्याच्या जीवनामध्ये शांती जेव्हा येते तेव्हा त्यांनी समजायचं आमच्या जीवनामध्ये नाथबाबा आले. वारकऱ्याच्या जीवनामध्ये जेव्हा कर्मप्रधानता येते तेव्हा त्यांनी समजायचं आमच्या जीवनामध्ये सावता बाबा आले. वारकऱ्याच्या जीवनामध्ये एकाग्रता जेव्हा येते तेव्हा तेव्हा समजायचं की गोरोबा काका आले. कारण की पोराखाली पायाखाली पोरग तुडवल्या गेलं आणि गोरोबा काका एकाग्र आहेत भजनामध्ये. सगळ्यांनी आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांची कृपा आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये
तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय हे तुम्हाला कसं काय प्राप्त केलं? तुकोबारायांचे तर सगळे अभंग जे आहेत का, जे अभंग संतपर आहेत ते सगळे अभंग मला तरी वाटते तुकोबाराय फक्त आणि फक्त ज्ञानोबारायांचंच वर्णन करतात. कारण की तुकोबाराय कोणालाही संत म्हणायला तयार नाही. आम्ही कोणालाही संत म्हणतो, म्हणून मी मगा बोलून गेलो, आम्हाला स्वरूप कळणार नाही. जर सीता रावणाला संत समजते तर तुम्ही तुमचं काय काढलं? आम्हाला संत कळत नाही, मग आम्हाला काय कळावं लागेल? आणि मी नेहमी विनंती करत असतो, कदाचित इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला ते भरपूर व्हायरल झालेलं आहे. मी नेहमी विनंती करत असतो, जिवंत माणसाच्या मागे राहू नका, गाथा आणि ज्ञानेश्वरीच्याच मागे राहा. जिवंत माणसं कुठेतरी फसवू शकतात. कोणावर विश्वास ठेवा? काळ मोठा विचित्र झालेला आहे. फार अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यांना आम्ही साधू साधू म्हणून डोक्यावर घेतलं ते जेलमध्ये बसले. ज्यांना आम्ही संत संत म्हणून गोंजारलं, आज आमच्या धर्माची तर ही अवस्था आहे की आमचे ज्ञानोबारायांसारखे आम्ही माऊली म्हणून जगाला सांभाळत नाही, तर जे आमचे लेकरं आहेत ना त्यांचीच फसगत केली जाते. ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी कोणाला फसवलं नाही. अहो, फसलेला जो समाज आहे, फसलेला जो समाज होता, त्या समाजाला जाग करण्याकरता या संतांनी क्रांती केली. पिठू भक्तीचा डांगोरा, पिठू भक्तीचा डांगोरा, संतांकडून काय अपेक्षा करावी? तुकोबारायाला कोणीतरी विचारलं, महाराज तुम्ही कशासाठी आले? तुम्ही सांगता आम्ही वैकुंठवासी, पण येऊन तुम्ही काय केलं? पिठू भक्तीचा डांगोरा. दुसरा एक अभंग आहे, त्या दुसऱ्या अभंगामध्ये तुकोबाराय स्वतःचा अवतार कार्य सांगतात की आम्ही काय केलं? उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आम्ही हे केलं, आणि हे कोणाच्या कृपेनं केले? ज्ञानोबाराय रूपी माऊलीच्या कृपेनं केले. ज्ञानोबाराय रूपी माऊलीच्या. तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे. लाडकी लेकरी संताची हो, लाडकी लेकरी संताची, लाडकी लेकरी संताची हो, लाडकी लेकरी संताची. अंगात नाही येत ना कोणाच्या? हे शब्द कशासाठी आहेत? तुकोबाराय म्हणतात आमच्यावर संत कृपा.
महाराज, मी जेव्हा बीएडला होतो ना, बीएडला ते पोरांना शिकवण्यासाठी मग 5-5 मिनिटाचे लेसन घ्यायला लावायचे. मला खूप भीती वाटायची, काय बोलाव, कसं बोलाव. खूप भीती वाटत होती मला ते चित्र डोळ्यापुढे येते. मी जेव्हा 21 वर्षाचा होतो आणि ते 21 वर्षाचा असताना बीएडला नंबर लागला, आणि बीएडला नंबर लागल्यानंतर मग आम्हाला भीती वाटायची. 6-6, 7-7 घंटे. बरं, त्याच्यात काही नव्हतं, एवढं काही नव्हतं. आज त्या 20 वर्षानंतरचं आजचं मी जीवन पाहतो. आज महाराज, मी दुपारी अभंग ठरवतो आणि संध्याकाळी कीर्तनात बोलतो, आणि बोलल्यानंतरही वाटते की नाही, काहीतरी कमी पडलं, काहीतरी महत्वाचं राहिलं, सांगायचं राहिलं, आणि असं वाटत नाही. मी त्या दिवशी, आता 5-6 दिवसापूर्वी 3 हिंदू संमेलनं केली. 4.5 घंटे बोललो मी. 4.5 तास. कधी कधी कथा असते, कथेमध्ये 4-4 तास बोलायचं, संध्याकाळचं कीर्तन करायचं. आज लोक स्थिर करून ठेवणं, लोकांना शांत करून ठेवणं, हे कदाचित बोलणाऱ्याचं कौशल्य असेल, पण त्या शब्दांच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणामध्ये पश्चातापाची भावना जर निर्माण होत असेल, तर ते शब्द जे देतात ना, तो संतांचा प्रसाद आहे. संतांचा प्रसाद आहे. मला काका मगा बोलले, तरुण पोरांची गरज आहे आज. या वातावरणात तुम्ही राहिले तर आपोआप फरक पडेल. तुम्हाला काही वेगळं सुधारायची गरज नाही. माझा एक ड्रायव्हर होता, तो खर्रा खायचा. मला माहित नव्हतं, खर्रा खायचा, पण माझ्यासोबत असाच कीर्तनाला येऊ लागला, आणि कीर्तनाला येत असताना त्यानं आपोआपच बंद करून टाकला. मग एक दिवस मी, आणि तो मोठा विचित्र माणूस आहे, तो पोर, तो जात नाही कोणासोबत. तो म्हणे, महाराज तुमचा फोन आला तर फक्त येतो, नाही तर येत नाही. म्हटलं का हो? तो म्हणे, महाराज तुमच्या सोबत येऊन पैसे भेटतात वगैरे हा नाही विषय, जेवायला चांगलं भेटते हाही काही विषय नाही, फक्त एक महत्वाचा विषय आहे. काय? मी तुमच्या सोबत येत होतो, अहो आमची बायको आमच्या पाया पडत नाही, लोक आमच्या साधू म्हणून पाया पडतात. तुमच्या फक्त सोबत आलो तर लोक आम्हाला इतका आदर देतात. मला लाज वाटली की लोक जर माझे पाय धुतात, माझ्या पायावर नतमस्तक होतात, आणि कदाचित एखाद्यानं मला खर्रा खाताना पाहिलं तर माझं नाव तर जाऊ द्या, माझ्या नावाला काय किंमत आहे, पण महाराजाचा ड्रायव्हर खर्रा खाते असं त्यांना वाटेल, आणि त्याच्यामुळे तुमचं नाव डाग लागू शकतो. म्हणून त्याच दिवशी मला वाटलं की मी खर्रा नाही खाल्ला पाहिजे. म्हटलं, मी तुला तर म्हटलं नाही कधी. तो म्हणे, तुम्ही म्हटलं नाही, काही नाही, पण मला वाटलं. महाराज, मोठे मोठे लोक व्यसनाच्या पायी बर्बाद झाले. परमार्थानं काय होते? वाल्या कोल्याचं चरित्र बघा. परमार्थानं काय होते? त्या अंगुलीमालचं चरित्र बघा, जो गौतम बुद्धाला लुटायला आला होता. हे सगळं कशानं होऊन राहिलं? पण ह्याच्याकरता एकच पाहिजे, कोण्या तरी संतांची कृपा पाहिजे. तसं होत नाही. संतांची कृपा झाली नाही, म्हणून ज्यांच्या हातानं देव जेवत होता ते नामदेवराय सुद्धा कच्चे ठरले हो. संत नव्हता जवळ. अजून थोडस चांगलं बोलतो बघा, जे चांगलंच बोलतो, थोडस बघा. रामायणामधला प्रसंग डोळ्यासमोर उभं करा. रामायणातला प्रसंग थोडासा डोळ्यासमोर उभं केला. सीता मातेचं अपहरण झालं. का झालं माहित आहे? का झालं? त्या रावणानं तिचं अपहरण करून गेलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, का झालं माहित आहे तुम्हाला? एकच कारण झालं, रामानं तिथं लक्ष्मणाला सोडून गेले होते, पण सीतेनं स्वतः लक्ष्मणाला बाहेर काढलं. तुम्ही तुमच्या जीवनातून संताला बाहेर काढा, रावणासारखे तुमचं अपहरण करण्याकरता तयार आहे. सुधरवणारे कोणी नाहीत, बिघडवणारे जास्त आहे. नाहीत सुधरवणारे. फार काही कोणाला कोणाचं घेणं देणं राहिलेलं नाहीये. इतकं चांगलं आयुष्य आम्हाला मिळालेलं आहे, इतकं चांगलं जीवन आम्हाला मिळालेलं आहे, आणि हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे होऊन राहिले माहित आहे? ज्ञानोबारायांच्या अवतार कार्यामध्ये ज्ञानोबारायांनी कृपा कोणाकोणावर केली ते बघा. चालविली
हरली चांगयाची झालं रेड्या मुखे. या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट चांगदेवाची भ्रांती, चांगदेवाची भ्रांती आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेणं. हे सगळं का केलंय? किंवा जड भिंत चालवणं. ज्ञानोबाराय जगाला सांगतात, अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही अशुद्ध आहात, मला शुद्धीपत्र मागता. तुमच्यामध्ये कोणती शुद्धी आहे? तुमच्यामध्ये अहंकार आहे भरलेला. 1400 वर्ष ज्यांनी काळाला 14 वेळा जिंकलेला आहे ते चांगदेव सुद्धा कोरे ठरले. आपल्यापाशी काय आहे? कुत्र आहे. कुत्र भुकत असलं तर ऐकत नाही आपलं. त्यांनी काळाला परत पाठवलं. ते चांगदेव कोरे ठरले. आणि हे जग मोठं विचित्र आहे. जे स्वतः अशुद्ध आहे ते ज्ञानोबारायांसारख्या अतिशय शुद्ध व्यक्तीच्या अंतःकरणाविषयी प्रमाणपत्र मागतात. त्या ज्ञानोबारायांनी स्वतःच जीवन शुद्ध नाही ठेवलं, महाराष्ट्र शुद्ध ठेवला. बाकीचे राष्ट्र केवळ राष्ट्र असतील, पण हा राष्ट्र जे आहे ना, हा महान राष्ट्र आहे. कारण की या देशाची आई जी आहे ती ज्ञानोबाराय आहे. त्या आईच्या जवळ राहा. ख्रिश्चन धर्मामध्ये सांता क्लोज आहे, हिंदू धर्मामध्ये संतांना क्लोज झालं पाहिजे. मी हे रेकॉर्डिंग वगैरे का करतोय? प्रचारासाठी नाही करत, हे विचार वाटण्यासाठी करतोय. मला काही गरज नाही. मी मगाच सांगितलं मी फार वेगळा माणूस आहे. पण हे सगळं रेकॉर्डिंग बघून काय केलं जाते? आज तुम्ही मला वेळ देताय, पण तुम्ही वेळ देत असताना आज आमची काही पिढी जी आहे ती सोशल मीडियाच्या रिअल लाईफ मध्ये गुंतलेली आहे. पण रिअल लाईफ वाया चाललं. रिअल लाईफ आम्ही बाहुले झालो, यंत्राच्या हातातले बाहुले झालो आम्ही. तू कर, रील बनवल्यावर मलाही पाठवतो. हे चांगलं आहे, केलं पाहिजे. याचं केलं पाहिजे, हरकत नाही. मी करतोय, हे कर, त्याच्याबद्दल नाही, याच्याकरता केलं पाहिजे. पण नुसतं त्याच्यामध्ये जर आम्ही गुंतत नाही तर त्याला वाटायचं का मी करून राहिलो म्हणूनच महाराज बोलून राहिले. त्याचा गैरसमज व्हायचा बिचाऱ्याचा. तो तुमच्या कार्यक्रमाविषयी चांगला संदेश गेला पाहिजे म्हणून करतोय, आणि केलं पाहिजे. मलाही पाठव, मी शेअर केलं तर तुलाही ओळखतील लोक. विठ्ठला विठ्ठला. मला या मुलांचं मला नवल वाटते, जे धर्म कार्याकरता काहीतरी करण्याकरता. हा देश महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्कार आम्हाला देणारे शिवछत्रपती जन्माला आलेले होते. आमच्या तरुण पिढीनं धर्म कार्यात सहभागी झालंच पाहिजे. हे तुम्ही जर त्या गणपती दुर्गा देवी रामनवमीच्या रॅलीतल्या डीजेत दारू पिऊन नाचत राहिले तर तुमचं अस्तित्व कोणी ओळखणार नाही, कुत्र विचारणार नाही. कुत्रही भुकत नाही याच्यावर. कोण भुकणार आहे याच्यावर? कोण तुमच्या दखल घेणार आहे? कोण विचारणार आहे? आम्ही कोणीतरी आहो. अरे कोण आहे तुम्ही? मी मग आम्ही ते बापूंची कथा ऐकत होतो. जगाचा नकाशा काढा, तुमचं गाव पहा कुठं आहे तिथं. तुमचं गाव जर जगाच्या नकाशात दिसत नाही तर त्या गावातले तुम्हाला कोण ओळखते? आज विश्व ज्ञानोबारायांना ओळखते. इटलीमध्ये ख्रिश्चन देश आहे, पण त्या इटली मधल्या चर्च मध्ये सुद्धा आता विश्वात्मते गायलं जाते. ज्ञानोबाराय फक्त महाराष्ट्राची आई नाही आहे, ज्ञानोबाराय विश्वाची आई आहे. का? त्या विश्वात्मके देवे या सगळ्यांच्या जीवनामध्ये हे विश्वची माझे घर इतकी व्यापक संकल्पना मांडणारे संत या मातीमध्ये जन्माला आलं. या मातीची भूमिका जी आहे ती भूमिका लक्षात घ्या. ताकद आहे या मातीमध्ये. मी झी टॉकीजच्या कीर्तनामध्ये बीडला झुंबरलाल खटोड मध्ये एक वाक्य बोललो होतो. आय अगेन रिपीट माय सेंटेन्स. या देशामध्ये अन्नाचा दुष्काळ पडेल, या देशामध्ये पाण्याचा दुष्काळ पडेल, या देशामध्ये कशाचाही दुष्काळ पडेल, पण या भारत देशामध्ये संतांचा दुष्काळ कधीच पडणार नाही, कधीच नाही. आम्ही ओळखण्याकरता कमी पडतो, आणि नाही ओळखता आलं तरी काही करू नका. ज्ञानोबारायांना शरण जा, ज्ञानोबारायांना शरण जा. दुसऱ्या कोणाच्या मागं लागायची गरज नाही तुम्हाला. हे सगळे मुद्दे याच्यामध्ये आहे. 21 विचार मांडलेले आहेत. ज्ञानोबाराय कोण आहे? ज्ञानोबाराय कैवल्याचा पुतळा आहे. ज्ञानोबाराय कोण आहे? प्रगटलेले आहे.
उत्पन्न होणारी गोष्ट नाश पावत असते, जी गोष्ट प्रगट होते ती पहिलेही होती नंतरही राहणार आहे. म्हणून देवाच्या संदर्भामध्ये शब्द वापरलेले आहे, अयोनी संभव नवे काही, नामयाचा स्वामी प्रगटला. आपला जन्म आहे, संतांचं प्रागट्य आहे. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी. अजून बोलू, आमचा जन्म होण्याकरता वासना कामी आली, साधूचा जन्म होण्याकरता उपासना कामी आली. वासनेतून जन्म आहे आपले, म्हणून वासनेत गुंतलेले आहोत. जन्म घेणे लागे, मी काय विदाऊट याचं बोलतोय असं थोडीच, इतकं हलकं नका समजू. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. साधू संतांचं जीवन प्रागट्य आहे. ज्ञानोबाराय पहिलेही होते. नामदेव महाराजांनी जे अभंग केलेत त्या अभंगामध्ये, आणि महाराज जीवन असावं तर ज्ञानोबारायासारखं. ज्ञानोबारायांचं सौभाग्यवान जीवन आहे. 21 वर्षाचं कार्य संपलं, आणि कार्य संपल्यामध्ये त्या अलंकापुरीमध्ये, त्या आळंदीमध्ये ज्ञानोबाराय कार्तिक वद्य त्रयोदशीच्या वेळेस समाधीमध्ये बसण्याकरता जाऊन राहिले. आणि समाधीमध्ये बसण्याकरता जात असताना नामदेव महाराजांचे ते अभंग वाचा. ज्यांनी माऊलीला माऊली म्हटलं, ते ज्यांना लेकरं समजत होते स्वतःला, ते रडले नाही हो, जगाचा बाप सुद्धा रडला. आणि दोघावर प्रेम केलं. माणसाचं जीवन संपन्न कशामुळं होते? देवामुळं आणि संतांमुळं. ज्ञानोबारायांचं जीवन, ज्ञानोबाराय ज्याला देव म्हणत होते, तो पांडुरंग परमात्म्याच्या हातामध्ये एक हात आहे, आणि ज्यांना संत मानत होते त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या हातामध्ये एक हात आहे. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर. प्रसंग तर विचार करा. सगळे संत, जे संत देहाला स्वतःचं स्वरूप मानत नाही, पण ते संत सुद्धा नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळी असे. मी सहसा ज्ञानोबारायांविषयी त्यांचं ते चरित्र सांगत नाही. मी जेव्हा जेव्हा समाधी सोहळ्याची कीर्तन केलेली आहेत ना, ते समाधी सोहळ्याची कीर्तन करत असताना मला बोलण्याकरता कधी अडचणी येत नाहीत. पण ते ज्ञानोबारायांचं समाधी सोहळ्याचं चरित्र सांगत असताना मात्र माझे शब्द थांबतात, आणि अश्रू जे आहेत ना, ते अश्रू बाहेर पडतात. मी फार कडक, थोडासा टणक मजबूत विचाराचा माणूस होतो. परमार्थानं काय केलं? परमार्थानं अंतःकरणामध्ये संवेदना उभ्या केल्या. व्यासगादीवरून सांगतोय, 18-19 वर्षाचं असताना माझे वडील गेले होते, पण तरीही तितकं पाणी माझ्या डोळ्यामध्ये आलं नाही. पण जेव्हा ज्ञानोबारायांचे शब्द वापरले जातात ना, तेव्हा ज्ञानोबारायांच्या विषयी बोलत असताना मात्र शब्द थांबतात. काय केलं मला? मी पाहिलं का त्यांना? मी तुकोबारायांना पाहिलं का? मी नाथ महाराजांना पाहिलं का? तुम्ही पाहिलं का? तुमचं गाव किती दूर, आळंदी किती दूर, आपेगावचा तुमचा काही संबंध आहे का? ज्ञानोबारायांचा तुमचं काही सोयरीक संबंध आहे? पण आज आम्ही ज्ञानोबारायांचं मंदिर बांधलं, 38 वर्षापासून आम्ही कार्यक्रम करतोय. याचं कारण काय आहे? जरी कदाचित तुम्हाला कळत नसेल की काय भेटलं, कदाचित नसेल कळत, पण काहीतरी भेटलं हे खरं आहे. आज तुम्ही स्तब्ध आहे, शांत आहे. ही शांती जर आमच्या अंतःकरणामध्ये कोणामुळे असेल तर शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, त्यांच्यामुळे आहे. काय जीवन असेल, काय समृद्ध जीवन असेल की ज्या धर्मव्यवस्थेनं मायबाप खाऊन टाकले ना, त्या मायबाप खाऊन टाकलेल्या धर्मव्यवस्थेची आई बनले ज्ञानोबाराय. हे ज्ञानोबारायांचं जीवन आहे. या अभंगाचं तर फार मोठं विस्तारित हे करता येईल. मी फक्त साधकाचा मायबाप याच्यावर बोलतो, दुसरं काही नाही म्हटलं. फक्त साधकाचा मायबाप. आम्ही साधक आहे. साधक कोणी असावं? जो कोणाचा बाधक नसतो. व्याख्या सांगितली होती, जो कोणाला बाधक नाही. आमचं जीवन कोणाकरता बाधक नाही झालं पाहिजे. आम्हाला बाधा उत्पन्न करायला शिकवल्या गेलं. आम्ही लहान होतो ना, भानुदास काका, तर आमच्या गावापासून ती शकुंतला रेल्वे जायची.
तर आम्ही काय करायचो माहित आहे, गोटे घ्यायचो आणि त्या रेल्वेच्या रुळावर ठेवायचो. कशासाठी? रेल्वे पलटली पाहिजे. ते रेल्वे पलटली पाहिजे. आता आमच्यासारखी विचार करणारे असले तर अशा तर लय रेल्वे पलटायच्या. त्याच्यामुळे ते रेल्वेनं समोरच ते बांधून ठेवलेलं असते खाली टप्पर, ते सगळं फेकत जाते. पण आम्हाला वाटायचं, हे का वाटायचं? का वाटलं आम्हाला? का लहानपणी का वाटायचं असं शिकवलंच ते गेलं. याला संपवा, त्याला संपवा, याला संपवा. जग फार सुंदर आहे महाराज, संपवू नका, त्याला जोडा. ज्ञानोबारायांनी सगळ्यात मोठं कार्य एकच केलं, मिळविली मांदी. आणि म्हणून सगळ्यांची एकच अपेक्षा आहे, माझी थांबायची वेळ झालेली आहे, माझी थांबायची वेळ झालेली आहे. आम्हाला जसं संतांना वाटलं, काय वाटलं? ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. आज आपल्या या नांदुरा डफरे या गावामध्ये येऊन आपल्या या सुंदर अशा माऊलींच्या मंदिरामध्ये ज्ञानोबा माझा, तो ज्ञानोबा जो आहे तो का माझा आहे? आमच्या दृष्टीनं तो साधकाचा मायबाप आहे. आम्ही सगळे साधक आहोत, आम्ही पारमार्थिक आहोत. पण दुसरी व्याख्या, साधक म्हणजे पारमार्थिक. आणि मग आम्ही पारमार्थिक आहे तर आमची आई कोण आहे? आमची आई ज्ञानोबाराय आहे, आमचा बाप ज्ञानोबाराय आहे. नामा म्हणे आता लोपला बाप ज्ञानेश्वर. तो आमची जो माय बाप आहे, त्या मायबापाची सेवा करण्याचा हा प्रयत्न केला. नाथ महाराजांची शब्द आहे, पूर्ण अभंग सोडवला नाही, पण अभंगातल्या प्रत्येक मुद्द्याला 21 विशेष ज्ञानोबारायांचे सांगितलेले आहे. त्या 21 विशेषापैकी ज्ञानोबा माझा वाटतात हा सगळ्यात मोठा विशेष आहे. आणि आमच्या दृष्टीनं माझा का आहे? साधकाचा मायबाप आहे. फक्त इतकंच चिंतन मांडण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्या ग्रामवासियांना खूप खूप धन्यवाद देतो. येऊन आनंद वाटला. तुमची शांती खरंच खरी शांती आहे. आणि अशांतस्य कृतम सुखम, अशांताला सुख मिळत नाही. सुख कोणाला मिळते? शांती परिते नाही सुख, येर अवघेच दुःख. आमचं अंतकरण, तापानं तपलेलं जे अंतकरण आहे ते शांत करणारे ज्ञानोबार आहे, शांती रूपे. आणि ते ज्ञानोबारा इथं बसलेले आहे. ते केवळ इथे मूर्तीच्या रूपामध्ये बसलेले नाही आहेत, ते चेतनेच्या रूपावरून आपल्या या गावावर कृपा करत आहे. आनंद वाटतो. काही गावात आल्याबरोबर तिथचे जे DNA आहे, तिथच्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदना जाणवायला सुरुवात होते. आपण अत्यंत निष्ठेनं परमार्थ करताय. मी माझ्या अंतःकरणापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. आपल्या या 38 वर्षाच्या वयेस माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जन्माचं 750वं वर्ष, ज्याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असं म्हणतात.
ते वर्ष साजरं होऊन राहिलं. म्हणून साधकाचा मायबाप असणारा माऊली माऊली, त्या माऊलीचं काहीतरी वर्णन करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. 1 मिनिट फक्त हात वर करा. केले सगळ्यांनी? वाजवणाऱ्यांनी नका करू, तुम्ही टाळ वाजवा. एकदा झालेली सेवा माऊलींच्या चरणी. आमची सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तनाला साथ दिली, टाळकरी, वादक, गायक, आपण सगळे तन्मनधनाने या कार्यक्रमाकरता एक साधूच्या अंतकरणापासून आपल्या या कार्यक्रमाविषयी मंगल कामना व्यक्त करतो. अशीच तुम्हाला भगवान शक्ती देव, सामर्थ्य देव. बसीर भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से फिर से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून. आणि तुम्हाला तर सोपं झालंय, सगळे कीर्तन युट्यूबला आहेत. अजून ऐकावं वाटलं की काय ज्ञानोबाराविषयी सांगितलं तर तुमच्या गावचं नाव टाकलं आणि तारीख टाकली तर युट्यूबला कीर्तन येणारच आहे तुमच्याही गावचं. पुनश्च एकदा सगळ्यांविषयी मंगल कामना व्यक्त करून इथेच माझ्या वाणीला विराम. जय राम.